नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे. मग कशा पद्धतीने वाढ होणार आहे, कोणती कारणे आहे, महाराष्ट्रात आजच्या मितीला कांद्याचा बाजारभाव काय आहे व मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, या महिन्यातील कांद्याचा बाजारभाव काय असणार आहे, याच्याविषयीचं महत्त्वाचं कारणे असतील व सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. नमस्कार, जर तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कांदा बाजारभाव 3,000 रुपये सध्या जो दर आहे हा 4,000, 5,000, 6,000 रुपये प्रति क्विंटल होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण का, व्यापारी वर्गाचं असं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारामध्ये वाढ होणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्या हालचाली आहे त्या आणि जे काही राज्याच्या बाहेरचे कांद्याला मागणी आहे ही चांगली आहे. परिणामी येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ होणार आहे. मग ती वाढ किती होणार आहे, तर साधारणतः 4,000, 4,500, 5,000पर्यंत कांदा येत्या काही दिवसामध्ये जाऊ शकतो. याचं महत्त्वाचं कारण जे आहे, राज्याच्या बाहेर जो कांदा आहे तो यावर्षी कमी आहे आणि महाराष्ट्रातील जो लाल कांदा आहे तो संपलेला आहे. उन्हाळा कांदा टप्प्याटप्प्यात सुरू झालेला आहे. परिणामी महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा आहे त्या कांद्याला येत्याच काही दिवसात चांगला बाजारभाव मिळणार आहे. आजच्या मितीला महाराष्ट्रात जर बघितलं 2,000, 3,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. महाराष्ट्रातील इतर काही मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जे असेल, इंदोर मार्केट असेल, उज्जैन मार्केट असेल, दिल्ली मार्केट असेल, गुलबर्गा मार्केट असेल, इथं 4,000पर्यंत कांदा आजच्या मितीला टच झालेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर जर बघितलं, नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इथं कांद्याला चांगली मागणी आणि चांगल्या प्रमाणात बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे दर जर बघितले 2,000, 2,500, 3,000 रुपये प्रति क्विंटल आहे. परंतु बाहेरच्या देशामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव चांगला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी 5,000पर्यंत सुद्धा बाजारभाव गेले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये 4,000, 4,500, 5,000. कारण का, बघा, सध्या लाल कांदा संपलेला आहे. मार्केटमध्ये गॅप तयार झालेला आहे लाल कांदा आणि उन्हाळा कांदा. कारण सध्या बहुतेक शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा हा शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे कांद्याची शॉर्टेज आलेली आहे. याचं एक उदाहरण दिलं तर साधारणपणे एका शेतकऱ्याने महाराष्ट्रात 12 एकर कांद्यापासून 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न घेतलेलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ॲव्हरेज चांगला आहे आणि कांदा पण चांगल्या पद्धतीचा तयार झालेला आहे. वातावरण चांगलं असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळणार आहे. 2024 आणि 2025चा विचार जर केला तर कांद्याच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील कांद्याचा आजचा रेट काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. व आजच्या मितीनं महाराष्ट्रात 2,400, 2,500, 3,000पर्यंत कांदा मार्केट आहे. येत्या काही दिवसामध्ये हाच कांदा मार्केट 3, 3,500, 4,000 राहणार आहे. याचं महत्त्वाचं कारण व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे मागणी जास्त असणार आहे आणि कांदा पुरवठा कमी होणार आहे. कारण बरेच शेतकरी जे काय साठवणूक करत असतात, त्याचबरोबर कांदा जो आहे, उन्हाळा कांदा हा टप्प्याटप्प्यात येत असतो. आजच्या मितीला 3,000, 4,000 बाजारभाव आहे. येत्या काही दिवसात तो बाजारभाव 6,000पर्यंत जाणार आहे. आपल्याला कांदा बास्केटविषयीची नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटवरून कळवा. व आपल्याला काय वाटतं, कांदा बाजारभाव वाढतील का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा व अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.